पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गेले 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः धरण परिसरामध्ये पावसाची प्रमाण वाढलंय। हे सगळे प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच सगळ्या नद्या पात्राबाहेर सुद्धा येतील अशी परिस्थिती आहे आणि त्या संदर्भातली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपण सर्व अधिकाऱ्यांसमेत घेतली। या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण पूर परिस्थितीचा जर का आढावा घेतला तर आजच्या घडीला आपण ज्या पद्धतीनं योग्य नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासनाने त्याचा उपयोग इतकाच होईल की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकूण पूर परिस्थिती येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत। मला असं वाटतं की या सर्व सूचना देत असताना एका बाजूला सद्यस्थितीमध्ये आणखीनही 2 दिवस पुराच्या बद्दल पाऊस अजून सुद्धा पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। समजा पाऊस वाढला तरी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी आपले हेडक्वार्टर सोडायचं नाही। स्थानिक पातळीवरच्या सर्व नागरिकांना सुद्धा आपण विनंती करतोय की विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपण आपल्या घरीच राहा आणि सुरक्षित राहा अशा पद्धतीची विनंती सुद्धा सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। सर्व अधिकारी आपल्याला ज्या सूचना देतील शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीची सूचना देतील त्याचा फक्त आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा आपण करतोय। महापूर येण्यामध्ये कोल्हापूरच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एका बाजूला पावसाचं प्रमाण प्रचंड वाढतंय आणि दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला असणाऱ्या आलमट्टीनं सुद्धा जर काही पाण्याचा विसर्ग सोडला नाही तर मग त्या पाण्याचा सगळा तुंब येतो आणि शिरोळनंतर साहजिकच आपल्या सगळ्यांना सुद्धा त्याचा फटका बसतोय। परंतु गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा केलेल्या सहकार्यामुळे कर्नाटक सरकारच्या सुद्धा आपल्याला समन्वय योग्य पद्धतीने सुरू आहे आणि त्याच्यामुळे आलमट्टीचा विसर्ग आणि हिप्परगीचा विसर्ग सुद्धा योग्य पद्धतीने समन्वय करण्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे इरिगेशनचे एससी असतील हे योग्य पद्धतीचा समन्वय करतात। त्यामुळे तोही पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने पुढे चालू आहे। फक्त विनंती इतकीच आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करूया। ज्या सूचना आपण देतोय त्याचबरोबर तिथले अधिकारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्याला सूचना देतील। माझी विनंती एवढी आहे की पाऊस आणखीन 2 दिवस जरी वाढला तरी सुद्धा योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे। फक्त आपण सर्वांनी सुद्धा या पावसामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करावे अशा पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत या एकूण महापुराच्या किंवा पुराच्या परिस्थितीला सुद्धा योग्य पद्धतीने आपण सामोरं जाणार आहोत। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आला श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया।